हॅलो फ्रेंड्स, कसा आहात तुम्ही? या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र पोस्ट ऑफिसची जी पोस्टमन आणि मेलगार्डची एक्झाम चालू आहे त्या एक्झाममध्ये कोणकोणत्या सब्जेक्टवर किती प्रश्न येतात आणि त्या सब्जेक्टमधील कोणते असे टॉपिक्स आहेत त्याच्यावर फिक्स प्रश्न येत आहेत आणि ते टॉपिक्स जे आहेत ते इम्पॉर्टंट टॉपिक्सबद्दल मी आज डिस्कशन करणार आहे. तसेच मी आजचा जो पेपर आहे पोस्टमन आणि मेलगार्डचा त्या पूर्ण पेपरचा ॲनालिसिसही आणलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि जे माझ्या चॅनलवर नवे व्ह्यूवर्स आहेत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला मी चालू करत आहो. जनरल अवेअरनेसचा विचार केला तर 5 टॉपिक्स आहेत, त्यामध्ये सब्जेक्ट आहेत इंडियन जिओग्राफी, सिविक्स म्हणजे पॉलिटी, जनरल नॉलेज, इंडियन कल्चर आणि फ्रीडम स्ट्रगल आणि इथिक्स. त्यामध्ये इंडियन जिओग्राफीचं जर तुम्ही घेतला तर प्राकृतिक भूगोल आणि इंडियन भूगोलवर तिने इंडियन जिओग्राफीवर फोकस केला आहे, भारतीय भूगोलवर. त्यातील प्राकृतिक भूगोलवर बेसिक प्रश्न विचारले जात आहेत, म्हणजे अपक्षरण, अपक्षय किंवा तुम्ही नदीमुखावर होणारं अपक्षरण किंवा पृथ्वीचं तापमान कसं वाढत जातं किंवा पृथ्वीच्या वातावरणातील थर, जमिनीच्या खालचे थर म्हणजे गाभा, मेंटल ह्याच्याबद्दल विचारले जात आहेत. पॉलिटीबद्दल 1 लायनर क्वेश्चन आहेत, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन कोणाकडनं काही घेतलं आपण किंवा इंडियन ड्युटीज कुठल्या आहेत, म्हणजे फंडामेंटल ड्युटीज कुठल्या आहेत, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य ह्याच्याबद्दल विचारले जात आहेत. जनरल नॉलेज 1 लायनर आहेत, बेसिक प्रश्न आहेत. तुम्ही कुठल्याही लुसेंटच्या बॅक साईडला जे आहेत म्हणजे लास्ट एक 10 to 15 पेजेस आहेत त्यामध्ये जे 1 लायनर आहेत ते केलं तरी तुम्हाला 5 to 6 क्वेश्चन सहज निघतील. आणि जे कल्चर आहे ते कल्चर रिलेटेड म्हणजे डान्स, म्युझिक ह्याच्यावर आलेले आहेत. आता विचार करू आपण मॅथ्सचा. जो अर्थमेटिकचा सेक्शन आहे त्यामध्ये हे एवढेच जे टॉपिक्स आहेत त्यातील 2 to 3 क्वेश्चन्स पर टॉपिक्सवर येत आहेत, म्हणजे बॉड मास घ्या, पर्सेंटेज घ्या, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट घ्या, प्रॉफिट लॉस घ्या, ॲव्हरेज घ्या, युनिटरी मेथड घ्या, टाईम अँड डिस्टन्स, टाईम अँड वर्क ह्याच्यावर 2 and 3 क्वेश्चन येत आहेत. रिझनिंगचा विचार केला तर हे एक 8 टॉपिक्स आहेत, ते केला तर तुमचे आसानीनं मी म्हणेन 85 to 90 मार्क्स फिक्स होतील तुमचे, जर हे सगळे मी जे सांगितलेले तेवढेच टॉपिक्स केला तर तुम्ही. म्हणजे ॲनालॉजी घ्या, ॲनालिसिस घ्या, क्लासिफिकेशन, भरपूर अवघड क्वेश्चन करू नका. जे सोपे सोपे आहेत तितकेच करा, त्याच्यावरच क्वेश्चन येतात, भरपूर अवघड येणार नाहीत क्वेश्चन. ब्लड रिलेशन, सिमिलॅरिटीज, अल्फा न्यूमेरिकल नंबर्स, मॅथमॅटिकल ऑपरेशन, इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टर, इतके जर टॉपिक केला तर तुम्हाला 85 to 90 मार्क्स फिक्स मिळतील. चला आता आजच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करू. फर्स्ट क्वेश्चन आहे, हू हॅज स्कोर्ड द मोस्ट रन्स इन अ 1 डे इंटरनॅशनल क्रिकेट इनिंग, म्हणजे 1 डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोण सगळ्यात जास्त रन्स केलेले आहेत, त्यामध्ये आन्सर आहे वीरेंद्र सहवाग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच इज द टाईप ऑफ मुवमेंट दॅट ऑकर्स ड्युरिंग ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ फ्लोअर. ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ फ्लोअर होताना कोणती मुवमेंट्स असते त्याला म्हणतात नास्टिक मुवमेंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द सोर्स ऑफ इंडिया सॉवर्निटी लाईज इन विच थिंग्स, म्हणजे इंडियाची जी सॉवर्निटी आहे म्हणजे भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, हे कशात उल्लेख आहे, तर त्याचा आन्सर आहे प्रेएम्बल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. प्रेएम्बल म्हणजे जी आपली प्रस्तावना आहे संविधानाची त्यामध्ये त्याचा उल्लेख आहे. नंतर सेकंड क्वेश्चन नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच सेक्टर ऑफ द इकॉनॉमी इज स्टेट ओन्ड अँड इट्स सर्व्हिस सेक्टर इज अ पब्लिक एंटरप्राइजेस. त्याचा आन्सर आहे इरिगेशन. इरिगेशन म्हणजे सिंचन जे आहे ते स्टेटकडं आहे, त्यामुळे त्याचं पूर्णपणे डिसिजन स्टेट घेतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच सिख गुरु ॲझ्युम्ड द टायटल ऑफ सच्चा बादशाह. सच्चा बादशाह हे टायटल कोणत्या सिख गुरुनं ॲझ्युम केलं तर म्हणजे घेतलेलं, त्याचा आन्सर आहे गुरु तेग बहादूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मर्क्युरी थर्मोमीटर कॅन बी यूज टू मेजर टेम्परेचर अप टू हाऊ मेनी डिग्री सेल्सिअस, म्हणजे मर्क्युरीचं जे थर्मामीटर आहेत ते किती डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान मोजू शकतं, तर आन्सर आहे 360 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच प्लेअर हॅज स्कोर्ड द मोस्ट रन्स इन अ सिंगल टेस्ट इनिंग, म्हणजे एका सिंगल टेस्ट इनिंगने सगळ्यात जास्त रन्स कोण काढलेले आहेत, त्याचा आन्सर आहे ब्रायन लारा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच सेक्टर इज 70% ऑफ वर्किंग पॉप्युलेशन ऑफ इंडिया एंगेज्ड. प्रायमरी सेक्टर. प्रायमरी म्हणजे प्राथमिक सेक्टर आहे, म्हणजे इंडियाची 70% लोकसंख्या कोणत्या सेक्टरमध्ये काम करते त्याचं आहे प्रायमरी सेक्टर. प्रायमरी सेक्टर म्हणजे कृषी, पशुपालन, वन हे प्रायमरी. सेकंडरी म्हणजे उद्योग येतात. थर्ड म्हणजे सेवा सेक्टर येतं. फोर्थ म्हणजे सायंटिफिक म्हणजे जे सायंटिस्ट काम करतात ते फोर्थमध्ये जातं. विच इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फ्रूट इन द अँग्लो अमेरिकन रिजन, त्याचा आन्सर आहे कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया सगळ्यात जास्त फ्रूटचं प्रोडक्शन करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच गव्हर्नर जनरल हॅज हॅड एंटरटेन्ड रणजित सिंग विथ द ग्रेट ऑनर ॲट रोपवर, याचा आन्सर आहे विल्यम बेंटिकनं तसं बोललेलं. विच इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स, सिंथेसिस करण्यासाठी कार्बोहायड्रेटचं काय लागतं, कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच आर द इम्पॉर्टंट रॉ मटेरियल रिक्वायर्ड इन द सिमेंट इंडस्ट्री, म्हणजे सिमेंट इंडस्ट्रीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट असं कोणतं 2 एलिमेंट लागतात की त्यातून सिमेंट इंडस्ट्री डेव्हलप होऊ शकते, त्याचा आन्सर आहे लाईमस्टोन अँड क्ले. त्यानंतर आहे, द हेडक्वार्टर ऑफ इंटरनॅशनल रेड क्रॉस इज सिच्युएटेड इन विच सिटी, त्याचा आन्सर आहे जिनिवा. हे एक NGO आहे. विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट आयटम ऑफ नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, आन्सर आहे इंटरेस्ट पेमेंट.
नेक्स्ट क्वेश्चन आहे विच टाईप ऑफ द रेनफॉल दॅट ऑकर्स व्हेन विंड्स रायझेस अप अलॉंग अ हिल ऑर माउंटन. म्हणजे असं पर्वत आहे, पर्वतावर असं वारं चढत चढत जेव्हा जातं तेव्हा कोणत्या प्रकारचे पाऊस पडते. त्याचा आन्सर आहे ऑर्गॅराफिक, म्हणजे त्याला आवर्त और प्रत्यावर्त पाऊस असा प्रकारचा काहीतरी उल्लेख आहे मराठीमध्ये उल्लेख. बाय हुम वॉज कादंबरी वॉज रिटन. कादंबरी कोण लिहिल्या? बाणा. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द ॲबॉटिक कंपोनंट ऑफ इकोसिस्टम. आन्सर आहे वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन विच इज द इंटरमिडिएट टायर ऑफ द पंचायत राज सिस्टीम कॉल्ड. पंचायत समिती. पंचायत राज व्यवस्था 73व्या घटनादुरुस्तीने आणलेली आहे. त्यामध्ये 3 टायर असतात. 3 टायर म्हणजे पहिला ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि थर्ड जे असतं ते जिल्हा परिषद. अशा प्रकारे पंचायत समितीमध्ये असतं. आणि शहरामध्ये तुम्हाला माहीतच असेल की शहरामध्ये नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका असे प्रकारे 3 टायर असते. व्हॉट इज नॉट द कॉज ऑफ लो कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. आयसोलेशन ऑफ सॉल्ट. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द अमाऊंट ऑफ ॲक्च्युअल वॉटर वेपर ऑफ एअर. एअरमध्ये किती वॉटर वेपर असतात? ॲब्सोल्युटली ह्युमिडिटी. नेक्स्ट क्वेश्चन हू वॉज द हेड ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ नालंदा द ग्रेट बेंगॉली स्कॉलर. शिलभद्रा. नेक्स्ट क्वेश्चन द फेमस पेट्रोनत्वान टॉवर्स आर लोकेटेड इन विच कंट्री. आन्सर आहे मलेशिया. नेक्स्ट क्वेश्चन हाऊ इज मिसाईल अस्त्र. अस्त्र मिसाईल काय आहे? एअर टू एअर. नेक्स्ट क्वेश्चन एपिथाइज आर प्लांट विच डिपेंड्स ऑन अदर प्लांट्स फॉर विच पर्पज. मेकॅनिकल सपोर्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑन विच डू कंपनीज पे कॉर्पोरेशन टॅक्स इन्कम. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द वर्ड यूज टू डिस्क्राइब द शेप ऑफ अर्थ. ॲब्सोल्यूट स्पॅरोड. वन द बँक्स ऑफ विच रिव्हर वेअर अलेक्झांडर अँड पोरस इन्वॉल्ड इन द ग्रीन बॅटल. म्हणजे अलेक्झांडर जो होता, सिकंदर म्हटलं जातं त्याला, तो आणि पोरस जो होता राजा, त्यांनी कोणत्या नदीच्या किनारी त्यांची बॅटल म्हणजे युद्ध झालं होतं. त्याचा आन्सर आहे झेलम. नेक्स्ट क्वेश्चन वेअर इज द हेडक्वार्टर ऑफ UNHCR लोकेटेड. जिनेवा. नेक्स्ट क्वेश्चन विच ब्रांच ऑफ बायोलॉजी डील्स विथ द स्टडी ऑफ हेरिडिटी. आन्सर जेनेटिक. नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम विच ऑफ द कंट्री कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज अडॉप्टेड फंडामेंटल ड्युटीज. म्हणजे जे आपले मूलभूत कर्तव्य आहेत ते आपण कोणत्या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनमधनं घेतलेलं आहे. त्याचा आन्सर आहे USSR. ह्याचा अर्थ आहे USSR म्हणजे रशिया. रशिया म्हणजे ओन्ली रशिया नाही, त्यामध्ये भरपूर देश होते, साधारण 13 ते 14 देश असतील. व्हॉट इज द रेडियस ऑफ द अर्थ अप्रॉक्सिमेटली. रेडियस किती आहे अर्थची. आन्सर आहे 6400 किलोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेअर डिड अलेक्झांडर डाय. म्हणजे सिकंदर कोठे मृत्यू झाला सिकंदरचा. बॅबिलॉन. इफ अ प्रोटॉन ऑफ मास m इज मूविंग विथ वेलॉसिटी ऑफ लाईट हाऊ विल इट्स मास अनचेंज्ड. नेक्स्ट क्वेश्चन इफ वी स्प्रिंकल कॉमन सॉल्ट ऑन द अर्थ वॉर्म वाय डज इट डायज ड्यू टू द ऑस्मॅटिक शॉक. इतकेच क्वेश्चन आहेत. बेस्ट. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब.